नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रवादी पक्षाचा उत्कर्ष ते राष्ट्रवादीची अधोगती आणि मधल्या काळातील काही ठळक घटना याबद्दल चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी 1999 मध्ये केली. त्याच्या अगोदर 1995ला महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. ते सरकार येण्याची पार्श्वभूमी अशी की शरद पवार जरी काँग्रेस पक्षात त्यावेळेला होते तरी त्यांचा तेवढा होल्ड नव्हता. काँग्रेसमध्ये 2 गट होते आणि ते गट कायम एकमेकाला पाण्यात पाहत होते आणि एकमेकांच्यावर कुरघोडी होत होत्या. शरद पवारांच्या विरोधात जो गट होता दुसरा, तो सोनिया गांधी किंवा राहुल गांधींशी एकनिष्ठ असा होता आणि त्यामुळं त्या दोन्ही गटात अंतर्गत कुरबुरी लढाया सतत व्हायच्या आणि 95 साली युतीचं सरकार येण्याला तेच कारण ठरलं की शरद पवारांचे काही उमेदवार काही जागा होत्या तिथं त्यांचं ऐकलं गेलं नाही आणि एकंदरीत यावेळेला काय होईल असं थोडंसं राजकीय वातावरण त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं शरद पवारांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपले बंडखोर उमेदवार उभे केले. त्यांचं आणि विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री त्यांच्यात वितुष्ट आलं होतं म्हणून. आणि हे बंडखोर उभे केल्यानंतर जवळजवळ 35-40 बंडखोर महाराष्ट्रात निवडून आले आणि भाजप शिवसेना पहिल्यांदा सत्तेजवळ आली होती आणि त्यांना काही आमदार कमी पडत होते. ते शरद पवारांनी सगळे जे बंडखोर होते त्यांची एक मोळी करून त्यांना ते त्यांच्याकडे पाठवून दिलं. मग साताऱ्यातील काही आमदारांना लॉटरी लागली. त्यात रामराजे नाईक निंबाळकर चिमणराव कदमांना हरवून आले होते. मदनराव पिसाळ वाईमधून हे अपक्ष आले होते आणि नंतरच्या काळात युती सरकारमध्ये ते मंत्री झाले. त्या दरम्यान काँग्रेस अंतर्गत अनेक घडामोडी घडत होत्या. शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं, आणि त्यावेळेला सीताराम केसरी हे अध्यक्ष होते. शरद पवारांबरोबर राजेश पायलट हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. परंतु काँग्रेस अंतर्गत जी निवडणूक होती त्यात शरद पवारांचं वजन जास्त नव्हतं लोकांच्या मध्ये. त्याच्यामुळे त्यांना कायमच पाण्यात पाहिलं जायचं एकतर महाराष्ट्रातले असल्यामुळं. आणि त्याच्यामुळं मग ते निवडणुकीत उतरले. सीताराम केसरींना प्रचंड मतं पडली, नंतर राजेश पायलटना चांगली पडली, शरद पवारांना कमी पडली. कमी म्हणजे मुठभरच मतं पडली. त्यामुळं त्यांचं वजन काय आहे ते सगळ्यांना कळलं काँग्रेस पक्षात. त्यानंतरच्या काळात आपल्याला आता पुढे संधी मिळणार नाही काँग्रेस पक्षात. त्यामुळं मग त्यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उकरून काढला आणि राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. या पक्षाची स्थापना 98 साली झाली आणि 99ला निवडणुका झाल्या विधानसभेच्या. या निवडणुकीत पहिलीच निवडणूक होती. तत्पूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात 2 खासदार निवडून आले. कराड आणि सातारा वेगवेगळे मतदारसंघ होते. साताऱ्यातून लक्ष्मणराव पाटील निवडून आले. त्यांनी अशा अटीवर निवडणूक लढवली की मकरंद पाटील यांना वाईमधून तिकीट द्यायचं आणि कराडमधून श्रीनिवास पाटलांना त्यांच्या म्हणजे नोकरीतून राजीनामा देऊन इकडं बोलवून निवडणूक लढवायला लागले. ते निवडून आले. त्याने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. मग त्यानंतर मग विधानसभेची निवडणूक लागली. मग विधानसभेच्या निवडणुकीला शरद पवारांचा प्रचंड जोर इथं होता सातारा जिल्ह्यात. आणि जे 9 आमदार इथं निवडून आले त्यात वाईमधून मदनराव पिसाळ आले निवडून, फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर, त्याच्यानंतर कोरेगावमधून शालिनताई पाटील, मानमधून तुकाराम तुपे, साताऱ्यातून अभयसिंह राजे भोसले, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील,
पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर, खटावमधून भाऊसाहेब गुदगे असे आमदार निवडून आले आणि फक्त कराड दक्षिणमधून विलासराव उंडाळकर हे एकमेव काँग्रेसचे आमदार निवडून आले. हे जे 8 आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून आले, तत्पूर्वी त्याची पायाभरणी लोकसभेला झालेली होती. कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळेला सगळे एकंदरीत शरद पवारांची काय ताकद आहे सातारा जिल्ह्यात हे कळून आलं आणि त्यांनी अगोदरच संधान बांधलेली ही नेते मंडळी लक्ष्मणराव पाटील असतील, अभयसिंहराजे भोसले किंवा बाळासाहेब पाटील वगैरे, तर ते पहिल्यापासूनच शरद पवारांच्यावर होते. अभयसिंहराजे भोसले तसे काँग्रेसचे मूळचे, जनता पार्टीतून आमदार झाले होते. परंतु इथं काही दगाफटका होऊ नये म्हणून ते शरद पवारांच्या बरोबर आले. तत्पूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात श्रीनिवास पाटील यांनी अगोदरचे खासदार काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. त्यावेळेला श्रीनिवास पाटील यांना 3,50,000 तर पृथ्वीराज चव्हाण यांना 2,27,000 एवढी मतं पडली होती. जवळपास 70-80,000 मतांचा फरक होता. शिवसेनेचे वसंतराव मानकुमरे यांना पण 1,51,000 मते मिळाली होती. त्यावेळेला जावलीतून सदाशिवराव सपकाळ आमदार झालेले होते शिवसेनेतर्फे. त्यामुळे मानकुमरेंना आपण खासदारकी लढवावी किंवा पुढं जेव्हा आता आमदारकीला आपल्याला चान्स मिळणार नाही असे त्यांची खात्री होती. त्यामुळे ते खासदारकीची निवडणूक लढले. तत्पूर्वी सातारा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मणराव पाटील हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांना 3,13,000 मतं. शिवसेनेचे हिंदूराव निंबाळकर यांना 1,88,000 तर काँग्रेसकडून दादाराजे खर्डेकर यांना 1,59,000 एवढी मतं मिळाली होती. त्यामुळे हे कराड आणि सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवारांच्या उमेदवारांची विधानसभेची पायाभरणी झाली. अधिक सविस्तर सांगायचं झालं तर मदनराव पिसाळ हे पहिल्यापासून वाईमधून शरद पवारांशी संधान बांधून होते. त्यांचा आणि लक्ष्मणराव पाटील यांचा गट एकत्र होता आणि प्रतापराव भोसले हे काँग्रेसच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी एकनिष्ठ होते आणि पृथ्वीराज चव्हाण वगैरे त्यांचा तो जो शरद पवारांना न मानणारा गट होता त्यांच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामुळं तिथं चांगली ताकद लागली लक्ष्मणराव पाटील यांच्या मार्फत सुद्धा. फलटणमध्ये चिमणराव कदमांची एक हाती सत्ता होती, परंतु रामराजेंनी तिथं जोरदार आघाडी घेतली. त्यांनी पण शरद पवारांनी त्यांना पण तिथं ताकद दिली, कारण चिमणराव कदम हे विलासराव उंडाळकरांचे नात्याचे संबंध आहेत त्यांचे. मग इथं शरद पवारांनी ताकद लावल्यामुळं बारामतीशी संलग्नता वगैरे, त्यामुळं ते अपक्ष आधीच निवडून आले होते आणि नंतर मग राष्ट्रवादीतून आमदार झाले. मानमध्ये सदाशिवराव पोळ माजी आमदार हे सांगतील तेच उमेदवार तिथं निवडून येत होते आणि प्रत्येक वेळेला शरद पवारांना जी नावं यायची त्यांच्याकडून तेच आमदार व्हायचे तिथं. त्यावेळेला तुकाराम तुपे यांचं नाव सुचवलं होतं त्याने आणि त्यांना तिथं आमदारकीचं तिकीट मिळालं, ते आमदार झाले. कोरेगावमध्ये शंकरराव जगताप हे प्रतापराव किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे आणि त्यांची पण बरेच वर्ष तिथं आमदारकीची सत्ता होती, परंतु तिथं पर्याय मिळत नव्हता. तिथं शालिनीताई पाटील यांच्या रूपानं शरद पवारांना पर्याय मिळाला आणि शरद पवारांनी सगळी ताकद त्यांना दिली आणि शालिनीताई पाटील तिथं निवडून आल्या. जावलीमध्ये शशिकांत शिंदे माथाडी कामगारांचे एक बडे नेते, त्यांना आणून जावलीमध्ये उभं केलं आणि ते सदाशिवराव सपकाळांचा पराभव करून निवडून आले. कारण तेवढी सदाशिवराव सपकाळांची ताकद राहिली नाही शिवसेनेची आणि पैशाची मोठी ताकद शिंदेच्या बाजूकडून लागली. त्यावेळेला शिंदे हे नौखेच होते, परंतु जावलीतला बराचसा मतदार हा मुंबईत विशेषतः माथाडीमध्ये असल्यामुळं शिंदेची वाट सोपी झाली आणि ते निवडून आले. साताऱ्यामध्ये अभयसिंहराजे तसे मूळतः शरद पवार गटाचे नव्हते, परंतु आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ताकद वाढलेली आहे आणि आपल्याला जर इथं दगापटका झाला किंवा
एखादा सक्षम उमेदवार उभा केला तर आपण एकटे पडू, या काळजीपोटी त्यांनी राष्ट्रवादीबरोबर किंवा शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पर्याय इथं उभाच राहिला नाही. म्हणजे प्रमुख पर्याय असं नव्हताच तिथं. त्यामुळे अभयसिंहराजे पण आरामात निवडून आले. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील कारखान्याच्या माध्यमातून त्यांची ताकद चांगली होती आणि PD पाटलांच्या नंतर त्यांनी वारसा चालवला होता आणि त्याचा गट मुळातच तिथं मोठा होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत तिथं अनेक वेळा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, पण एक शामराव आष्टेकरांचा अपवाद वगळता डाळ शिजली नाही. एकदा अरुण जाधव 3,500 मतांना पराभूत झाले तिथं काँग्रेसकडून, म्हणजे पृथ्वीराज गटाचे. त्यामुळे तिथं बाळासाहेब पाटील आले. पाटणकरमध्ये विक्रमसिंह पाटणकर हे पहिल्यापासून शरद पवारांशी एकनिष्ठ, त्यामुळे शंभूराज देसाई कधी काँग्रेसमधून कधी अपक्ष हे शिवाजीराव देसाईंच्या नंतर उभे राहत होते, कधी निवडून येत नव्हते. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पण त्यावेळेला पाटणकर हे दरवेळेला तिथून निवडून येत होते. कराड दक्षिणमध्ये मात्र शरद पवारांना कधीच विजय मिळाला नाही. कराड दक्षिण हा जंजिरा किल्ल्यासारखा अभेद्य राहिला. उंडाळकरांची तिथं असलेली मोठी ताकद, त्यामुळं आणि राजकीय त्यांचं वजन मोठं होतं. जिल्हा बँक, तिथली कराड बाजार समिती, कराड खरेदी विक्री संघ, कोयना दूध संघ, कोयना बँक अशी सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात होती. त्यामुळं भोसले फॅमिलीला पण त्याने कधी तोंड वर काढून दिलं नाही. वाटरकरांनी एकदा आष्टेकर ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठच्या कुठं त्यांनी फेकून दिलं. त्या दरम्यान उंडाळकरांकडून काही राजकारणातल्या चुका वगैरे झाल्या असतील, त्यामुळं नंतरच्या काळात वातावरण फिरलं आणि तिचं राजकारण तिथलं संपुष्टात आलं. अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्यात शरद पवारांनी चांगला होल्ड ठेवला होता. परंतु काही गणित बदलत गेली. यानंतरच्या काळात जिल्ह्यानं शरद पवारांना किंवा राष्ट्रवादीला चांगलीच साथ दिली. नंतरच्या काळात काही बदल झाले. वाईमध्ये मकरंद पाटील आले, साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले आले, तिकडं बाळासाहेब पाटलांनी होल्ड ठेवला. नंतर पाटणमध्ये जर थोडंसं गणितं बदलली, तिथं शंभूराजेंची आमदारकी फिक्स झाली. तिथं मतदारसंघांची फाटाफट झाली. अनेक मतदारसंघ जिल्हा परिषद असू द्या किंवा आमदारकी आणि खासदारकीचे बदलले आणि मकरंद पाटील, शिवेंद्रराजे, बाळासाहेब पाटील, रामराजे यांनी चांगलाच आपापल्या मतदारसंघावर चांगली पकड ठेवली आणि मध्यंतरीच्या काळात जिल्हा बँकेचं पण राजकारण झालं. उंडाळकरांच्या विरोधात एकदा अजित पवारांनी मोठ बांधायचा प्रयत्न केला, परंतु ते जमलं नाही. कारण पाटणकर, अभयसिंहराजे, खर्डेकर, लक्ष्मणराव पाटील, सदाशिवराव पोळ ही सगळी मंडळी उंडाळकरांच्या पाठीशी राहिली. नंतर राजकारण बदललं आणि आता सध्या संपूर्ण बँक राष्ट्रवादीच्या गटात, पण आता राष्ट्रवादी फुटल्यामुळं अजित पवारांच्या गटात आहे असं मानलं जातं. राष्ट्रवादीला एवढी साथ दिली सातारा जिल्ह्यानं, ताकद दिली, परंतु शरद पवार किंवा राष्ट्रवादीनं सातारा जिल्ह्यासाठी काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात त्या लेवलचे, त्या स्तराचे अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव असलेले आमदार असून सुद्धा एक शशिकांत शिंदेंचा अपवाद वगळता थोड्या काळाचा, किंवा बाळासाहेब पाटील पण आवड घटकेचे मंत्री झाले, परंतु इथला कोणी नेता मोठा झाला नाही किंवा त्यांना चांगलं मंत्रिपद मिळालं नाही. जिल्ह्यात कुठले मोठे प्रकल्प आले नाहीत, कुठेही त्या पद्धतीचा विकास झाला नाही. ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल सगळा दोष शरद पवारांच्याकडेच जातो आणि त्याचे परिणाम मग नंतरच्या काळात झाले. आता जी परिस्थिती राष्ट्रवादीवर ओढवलेली आहे ती ह्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघावर आपल्या माध्यमातून एक वेगळा होल्ड ठेवला. तरी शरद पवारांना मानणारे अनेक मतदार आहेत, कारण जरी ही काय मंडळी अजित पवारांच्याबरोबर गेलेली असली तरी शरद पवार ही गणित उलटवू शकतात, तेवढी ताकद त्यांच्याकडे आहे. 1998 ते आज 2024 पक्षाची काय अवस्था झाली, दोन शकलं पडली.
आणि किती आमदार राहिले सगळ्यांना माहीत आहे. परंतु आता परिस्थिती बदलली. जे राज्यात काय बदल घडले राजकारणात, इकडून तिकडं उड्या मारल्या, या सगळ्या राजकारणाचा लोकांना किळस आली. मग त्यात